कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंडुराची कंठी रखेवार मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा आहे मंगल मूर्ती शंकराबद्दल काय पवन पुत्र हनुमान जय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र. आता आम्ही आहोत बँगलोरमध्ये आणि आम्ही चाललो आहे आदियोगी दर्शनासाठी, जिकडे शंकराचं भव्य असं स्थान आहे. 112 फूट उंचीचं ते स्टॅच्यू आहे. त्या स्टॅच्यूमध्ये शंकर आणि पार्वतीचे दोन्ही रूप एकत्र दिसतात, आपल्याला बघायला मिळतात. तिकडे जास्त करून संध्याकाळची जास्त गर्दी असते, कारण संध्याकाळी 7च्या दरम्यान तिकडे लाईट शो असतो. लाईट शो बघण्यासाठी खूप गर्दी असते तिकडे. लाईट शो कसा असतो आणि शंकराची मूर्ती कशी आहे, किती उंच आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाहू शकता बँगलोरचं वातावरण एकदम थंडगार, सगळीकडे झाडं अशी, म्हणजे असं वाटतं की कोकणातच आपण आहोत. जसं कोकणामध्ये वातावरण आहे तसंच बँगलोरमध्ये वातावरण आहे आणि एकदम थंड वातावरण. आम्ही आता गरमीमध्ये तिकडे आलो आहे, तरी पण या साईडला एकदम थंड वातावरण आहे. आणि पाहू शकता सगळीकडे, पाहू शकता आता इथं आम्ही उतरलो आहे. इकडे आम्हाला स्पॉट थोडासा चांगला वाटला फोटो वगैरे काढण्यासाठी. इकडे चांगला स्पॉट दिसतो हा. 2 आम्ही गाड्या करून आलो होतो, एक ट्रॅव्हलर आणि एक इनोवा होती. हे सर्व स्टाफ इंडिगो एअरलाईनमध्ये सर्व स्टाफ आहेत. कोलकाता असेल, बँगलोर, हैदराबाद, आम्ही मुंबईवरून आलो होतो खूप जण, आणि सर्व एअरलाईन्समधील स्टाफ आहेत. पाहू शकता हा जो रोड जातो ना तो तिकडे जातो आदियोगी साईडला, आणि मध्ये जसं घाट रस्ता आहे, डोंगर वगैरे ते तुम्हाला एकदम नॅचरल असं तुम्हाला वातावरण दिसेल या साईडला. हां चला गाडीमध्ये आता बसतोय ना आपण सर्व गाडीमध्ये आता आम्ही बसतोय, चाललोय गाडीमध्ये. या माझ्या मागे या मागे गाडीमध्ये तुझ्याच मागून येतो. चलो ना बसतोय सगळ्यांना. या बघा हाय गाईस, वेलकम टू माय व्लॉग. हॅलो गाईस. चला सातारा सांगली कोल्हापूर वाकड पुणे. पुन्हा आता आम्ही गाडीमध्ये बसलो आहे आणि आता आम्ही निघालो आहे आदियोगीच्या दिशेने. पाहू शकता तुम्ही संध्याकाळ आता होत आलेली आहे, आणि हा जो समोर जो तुम्हाला गेट दिसतोय तो आदियोगीचा बोर्ड आहे. त्याच्यावरती लिहिलं आहे आदियोगी असं कन्नड आहे त्यामध्ये. पाहू शकता काय सुंदर असा नजारा आहे. समोरच तुम्हाला सूर्य असा मावळताना दिसतोय. तुम्ही पण कधीतरी बँगलोरमध्ये आलात तर या साईडला बँगलोरमध्ये आदियोगीसाठी फिरायला या साईडला. पाहू शकता हा भव्य असा गेट आहे, त्याच्यावरती समोर तुम्हाला आदियोगी असं लिहिलेलं दिसतंय. इकडे आदियोगीला जाण्यासाठी रस्ता पण खूप छान आहे. या साईडला प्लेन रस्ता आहे, कुठे खड्डा वगैरे तुम्हाला भेटणार नाही. आणि वातावरण आणि डोंगर, पूर्ण डोंगर, सर्व डोंगरामधूनच तुम्हाला जायचं आहे त्या साईडला. त्याच्यामुळे तुम्हाला नेचर तुम्हाला पाहायला भारी मिळेल. एकदम खूप छान असं वातावरण आहे साईडला. पाहू शकता सर्व गाड्या त्या साईडलाच चाललेल्या आहेत. ॲक्च्युली आम्ही आलेलो आहोत 15 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी बँगलोरमध्ये. इंडिगो एअरलाईन्सतर्फे कंपनीतर्फे आमची ट्रेनिंग असते 15 दिवसाची. त्या ट्रेनिंगसाठी आम्ही आलेलो आहोत. संडेला सुट्टी असते. मागच्या संडेला आम्ही गेलो होतो मूव्हीला,
आणि या संडेला आम्ही प्लॅन केला आदियोगीला जाण्यासाठी. बँगलोर एअरपोर्टपासून आमचं हॉटेल आहे जिथे आम्ही राहतो, स्टेला आहोत तिथे. ते हॉटेल आहे अर्ध्या तासावरती एअरपोर्टपासून. आणि जिथे आम्ही राहतो हॉटेल आहे शिवाज गॅलेक्सी. तिथून आदियोग आहे जवळजवळ 1 तास लागतो जाण्यासाठी. असं एवढं 1 तासाचं अंतर आहे. पाहू शकता आता मी पोचलो इकडे या साईडला. या साईडला सर्व तुम्ही खाली पार्किंग करू शकता. नाहीतर पुढे पण पार्किंग आहे थोडी, पण संध्याकाळी नंतर मग गर्दी असते, त्याच्यामुळे पार्किंग ह्या साईडला केली तर बरं होईल. इथून पार्किंग करून पुढे चालत जायचं. आणि गाड्यांची लाईन भरपूर असते, माणसं भरपूर असतात. नंतर मग संध्याकाळी निघताना गाडी पार्किंगमधून बाहेर काढताना मुश्किल होते. पाहू शकता आता आम्ही इकडे पोचलो आहे. या समोर ज्या गाड्या तुम्हाला दिसत आहेत त्या साईडला पार्किंग करत आहेत. वरती पण पार्किंग आहे आणि खाली पण पार्किंग आहे. आम्ही गाडी खाली पार्किंग केली आणि थोडं वरती चालत आलो. आणि इथून लाईन लागते आतमध्ये जाण्यासाठी. पाहू शकता हे लोक जे इकडे उभी आहेत लाईनमध्ये, इकडून लाईनमध्ये उभं राहायचं. चप्पल तुम्हाला बाहेरच काढायला लागते. पाहू शकता आता आम्ही लाईनीमध्ये उभे आहोत सर्वजण. तिथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची असते. इथे समोरच शंकराची पिंड आहे, तिथे दर्शन घेऊन आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सर्व लाईनीमधून सर्वांना दर्शन घ्यायला लाईनीमधून दर्शन घ्यायला आपल्याला आतमध्ये एंट्री आहे. इथे काय चप्पल कंपल्सरी चप्पल आपल्या गाडीमध्ये काढायचं आहे. आता इथे लक्ष राहणार, चप्पल अलाउड नाही. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. फायनली आम्ही पोचलो आहे आदियोगीला. हर हर पाहू शकता शंकराची भव्य अशी मूर्ती आहे. या साईडला 112 फूट उंचीची मूर्ती आहे. इंडियामध्ये आपल्याला 2 अशा प्रकारचे स्टॅच्यू पाहायला मिळतील. एक कोइंबतूरला आहे आणि एक हा बँगलोरला आहे. सेम अशा प्रकारचाच आहे. इकडे ह्या साईडला त्रिशूल, त्या साईडला नंदी. पाहू शकता भव्य अशी मूर्ती आहे. इथून आता मी वरती चालत चाललो आहे. दाखवतो तुम्हाला एकदम जवळून कशी मूर्ती दिसते आणि किती उंच अशी मूर्ती आहे ती. बघा पुढे खूपच भव्य अशी मूर्ती आहे ती. या स्टॅच्यूमध्ये तुम्हाला एक पार्वतीचा अर्धरूप आणि एक शंकराचं अर्धरूप असे दोन्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील. बघू शकता किती उंच मूर्ती आहे. आणि हळूहळू गर्दी पण जमायला लागली आता जास्त. 7 वाजता लाईट शो जो असतो तो 7 वाजता चालू होतो. खूप गर्दी असते. हा जो पूर्ण ग्राउंड आहे तो पूर्ण ग्राउंड भरून जातो. लाईट शो तुम्ही बघाल तर तुमच्या अंगावरती शहारे येतील, असा लाईट शो असतो. तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा शेवटपर्यंत. इकडे समोर नंदी आणि त्या साईडला त्रिशूल आहे. आणि समोरच खाली स्टॅच्यूच्या खाली मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये शंकराची पिंड आहे. आता लाईट शो चालू होईल आणि लाईट शो पूर्ण अर्ध्या तासाचा असतो पूर्ण. तो तुम्हाला मी स्पीडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो.
लाईट शो आमचा बघून झालेला आहे. आता आम्ही निघतोय. बाहेरच सर्व खाण्यापिण्याचं सर्व मार्केट आहे. एक नंबर मंचुरियन भजी, व्हेज भजी, बँगलोरला या आणि खावा. आणि सगळ्यात एक नंबर भजी आहेत. तुम्ही इथं एक नाव आहे हॉटेलचं बघा, कन्नडमध्ये आहे, काय सांगू शकत नाही. अण्णा आपले एक नंबर बनवतात. अण्णा हर चीज का उल्टा मतलब है. हाँ, टीवी में आओगे, टीवी में बस टीवी अपने चैनल टीवी नहीं बना के लोगों को मार के इनको दिखाओ. ये कड़े दिखा, कड़े. ओके ओके ना, ओके थँक्यू. फुसफुसाचं बोलणार होतं ना पुढं. अरे लय कदा ये वाला अंदर है 250. तेजस कितना हमें ले रहा हो अभी चालू आहे बघतोय. आता आम्ही किती काय प्राइस काय आहे? प्राइस ज्या जागे जी गोष्टी आहे तिथंच घ्या, कधी पण घेतली तर. त्याची व्हॅल्यू जास्त राहते. बरोबर. यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नाही. तेजस काय खायला आहे? भेळ बघतोय काय? हे इथं भेळ पण आहे. वेळ पण आहे ना. इथं कंपल्सरी तुम्ही पाणी बॉटल आणायला पाहिजे. मुंबईची वेळ. कितने काय भेल 30 रुपये. 30 रुपयाला वेळ आहे. आपल्याकडे मुंबईला आपले 10-15 रुपयाला भेळ भेटते. मुंबई महाराष्ट्र बाई सगळ्यात एक. आता बँगलोर मध्ये आपण टेस्ट करूया बँगलोरची भेळ कशी आहे. 30 रुपये बँगलोरची. आणि पैसे तर खूप सांगितलेले आहेत. नाल्या बिल्या आहेत. बॉब आहेत ना आपल्या. वडापाव पण आहे, मिरची भजी पण आहे special. मिरची भजी दाखव जरा. मिरची भजी पण आहे ना. याच्यामध्ये काय काय टाकलं बघा आपलं पोहे करतात. इधर देखो टीवी में आओगे. हाँ किती होते? 30 रुपये देतात ते भेळ. अच्छा, एक भेळ घेतो, पहिले ट्राय टेस्ट करू. करूया आपण बँगलोरची बिल कशी आहे. बँगलोरची भेळ, आदियोगीची भेळ. इकडे ही बघा भेळ भेटली आहे. बँगलोरची भेळ. चव आहे बा टेस्ट करतो बँगलोरची. बऱ्यापैकी चव आहे. बऱ्यापैकी एवढी पण चव नाही मुंबई सारखी. एक नंबर. एक नंबर भेळ आहे बँगलोरची. तुम्ही या इथं टेस्ट करा आणि खावा. आदियोगीला तुम्ही कंपल्सरी या कॅश घेऊन या. फोन पे, गुगल पे काही अलाउड नाही. गुगल पे फक्त ओनली कॅश. हॅलो सर पकड बाबा.